नमस्कार. सध्या भरपूर उन्हाळा सुरू आहे आणि हाच मुलांच्या सुट्टीचा सुद्धा काळ आहे. सुट्टी म्हणजे फिरणं, खेळ आणि भरपूर मजा मस्ती. पण ऊन तर खूप आहे. त्या दृष्टीने काय काळजी घ्यायची याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत वैद्य गौतमी कुलकर्णी यांच्याशी. त्यांचा पुण्यामध्ये सदाशिवपेठ येथे क्लिनिक आहे आणि गेली 9 वर्षे ते प्रॅक्टिस करतात. गौतमी, तुझं मनापासून स्वागत. नमस्कार. अ, आत्ता आपण म्हणालो तसं की उन्हाळा भयंकर आहे आणि एकूणच उन्हाळ्यात मुलांच्या शरीरात म्हणजे आपल्याही पण मुलांच्या शरीरात असे काय खास बदल होतात याविषयी सांगशील का? हो. उन्हाळ्यामध्ये बेसिकली काय होतं की जशी संक्रांत उलटते तसं उत्तरायण सुरू होतं. उत्तरायणात काय होतंय की आपली जी पृथ्वी आहे त्याच्यावरचे जे त्याच्यावर पडणारे सूर्याचे किरण आहेत ते सरळ पडायला सुरुवात होते आणि त्यामुळे सूर्याची उष्णता जास्त प्रखरतेने जाणवायला लागते आणि म्हणून आपल्याला ते ऊन एवढं जास्त आहे असं वाटायला लागतं. बरोबर. हे सूर्य तोच असेल तरी सुद्धा त्या किरणांची दिशा बदलल्यामुळे आपल्याला तो फरक जाणवायला लागतो. मग आता मेजरली आपण बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला 2 ऋतू दिसतात. ते म्हणजे वसंत आणि ग्रीष्म. तर सुरुवातीला जो येतोय फेब्रुवारीमध्ये तो आहे वसंत आणि त्यानंतर जो खूप कडक उन्हाळा सुरू होणार आहे तो म्हणजे ग्रीष्म. मग वसंतामध्ये काय होतंय की आता थंडी पडून गेलेली आहे. थंडीमध्ये शरीरामध्ये आपल्या भरपूर कफ साठलाय आणि तो शिशिर ऋतूमध्ये साठलेला जो कफ आहे त्याच्यानंतर जेव्हा त्याला उत्तरायणात सूर्याचे किरण लागायला सुरुवात होते तेव्हा तो वितळायला लागतो. बरोबर. आणि तो वितळलेला कफ जो आहे त्याचा शरीरात प्रकोप होतो आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की वसंतामध्ये कफाचे आजार बळावतात. की आपल्याला असं वाटतं की उन्हाळा सुरू झालाय म्हणून आपण एक एक गोष्ट आपण थंड खायला सुरुवात करतो आणि बरोबर सर्दी, खोकला, ताप हे सुरू होतं. तर ही गोष्ट वसंतामध्ये जास्त होते कारण तेव्हा कफाचा प्रकोप आहे. तेव्हा उष्णता असेल तरी शरीरामध्ये कफ आहे. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला तेव्हा काय करायचंय की आपल्याला हलका आहार घ्यायचा आहे. वसंतामध्ये खूप पचायला जड गोष्टी आपल्याला घ्यायच्या नाहीयेत. मग त्याच्यामध्ये आपले चीज, मेयोनीज किंवा मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ हे आपल्याला अवॉइड करायचे आणि जेवढं आपण हलकं घेऊ शकू तेवढं आपल्याला घ्यायचंय. आणि मग त्याच्यामध्ये काय येतं आपलं साधं घरचं जे जेवण आहे पोळी भाजी वरण भात हे आपल्याला चालतं. बरोबर. पण त्याच्यामध्ये सुद्धा जो तांदूळ आहे तो शक्यतो भाजून घ्यावा. मग त्याच्यामुळे तांदूळ हलका होतो, पचायला सोपा पडतो. हे झालं वसंताचं. आणि ग्रीष्मामध्ये काय होतं आता हा जो वसंतामधला कफ आहे त्याचा प्रकोप झालाय आणि त्याला अजून सूर्याची किरणं लागून त्याचा आता शम झालेला आहे. पण ऍट द सेम टाइम वात वाढायला लागलाय. म्हणजे वाताची संचिती शरीरामध्ये व्हायला लागलेली आहे ज्याचा पुढे जाऊन वर्षा ऋतूमध्ये प्रकोप होणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला ग्रीष्मामध्ये काय बदल करायचे तर ग्रीष्मामध्ये आपल्याला आहार हलकाच ठेवायचा आहे. म्हणजे अग्नी हा मंदच आहे पण वसंतापेक्षा बरा आहे अशी कंडिशन आहे. त्यामुळे आपल्याला आहार हलका घ्यायचा आहे पण ऍट द सेम टाइम आपल्याला स्निग्ध आहार घ्यायचा कारण की वात वाढायला लागलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण आहारात तूप ठेवू शकतो किंवा खूप जास्त उष्णता आहे तर आपण तेलाच्या ऐवजी तुपाच्या फोडण्या द्याव्या. हे जे बदल आहेत किंवा मधुर पदार्थ घ्यावे म्हणजे मिठाया, पेढे, बर्फी घ्यावे का तर असं नाही. आपले जे जेवणातले साधे पदार्थ आहेत पोळी, भात हे सुद्धा गोडच आहेत. आपल्या दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ या भाज्याही गोडच आहेत. तर अशा भाज्या शरीरात गेल्या पाहिजेत जेणेकरून आपलं उष्णता जी आहे ती आपल्याला मेंटेन करता येईल शरीरातली. बरोबर. इथे मला तुला विचारायचं की आता मुलं घरी आहेत आणि आपण किती म्हणलं तरी सुट्ट्यांमध्ये असं होतं की काहीतरी छान वेगळं खायला हवंय, थोडं चमचमीत हवंय. तर ते बॅलन्स कसं करता येईल कारण तुला सुद्धा मुलगा आहे आणि तू याच्यातनं जातीच. बरोबर. तर त्याच्यात काही छोट्या मोठ्या टिप्स असू शकतील का? त्याच्यामध्ये कसं आहे वेगळं खायला काहीच हरकत नाहीये. फक्त त्याच्यामध्ये एकच आपल्याला रूल लक्षात ठेवायचे की मुलांना जेवढं पचणार आहे तेवढंच द्यायचंय. की खूप हेवी आपल्याला जाणत की मैद्याचंच काहीतरी दिलंय, खूप नूडल्सच चालू आहे तर असं नाही करू. नूडल्ससाठी सुद्धा आता छान ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ज्वारीचे नूडल्स मिळतात, नाचणीचे नूडल्स मिळतात. तर असे ऑप्शन्स आपण ऑप्ट करावेत. आणि त्याच्याच बरोबर काय बदल करावा तर खूप उष्ण ज्या गोष्टी आहेत म्हणजे मसाल्यापैकी ज्याच्यामध्ये काळे मिरे येतात, लसूण येतात, मेथीदाणे येतात ह्या गोष्टी कमी वापराव्यात. आणि याच्याऐवजी आपण धने जिरे पूड, लवंगाची फोडणी दिली, दालचिनीची फोडणी दिली अशा गोष्टी आपण करू शकतो की ज्याच्याने काळे मिऱ्यांचा जो उष्णता आहे ती आपल्याला बाधणार नाहीत. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण स्वयंपाकात जरी बदलल्या ना तरी सुद्धा आपल्याला उन्हाळा सुसह्य होतो. अजून एक तू आहाराविषयी बोलतीयस त्याच्यामध्ये आता आंबे सगळीकडे आलेत आणि मुलांना, मोठ्यांनाही पण मुलं म्हणजे खूप हट्ट करतात कारण
एक आंबा खाऊन मन भरत नाही, मग आपण आमरस सुद्धा बऱ्याचपैकी करतच असतो. तर आंबा नक्की किती द्यावा मुलांना? हा पण खूप खरं रिलेटिव्हिटीचा प्रश्न आहे, कारण जर मुलाला पचत असेल तर द्यायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे जर मुलाला एका दिवशी 2 आंबे पचतायत तर त्याला घेऊ देत, त्याला हरकत नाही. पण ते पचतात ना हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ते मग ते कसं पचत नाहीयेत ओळखायचं? हे हां. कसं ओळखायचं? तर एक म्हणजे काय आहे, त्याला आधी विचारायचं की भूक लागली का? आंबा हे खूप जड फळ आहे, बरं. त्यांनी कफ वाढणार आहे, पण ते न्यूट्रिशियस एवढे की त्यांनी वजनही वाढणार आहे. ओके. त्यामुळे मुलांनी हे घ्यायला काहीच हरकत नाहीये. तर प्रत्येक वेळेस आधी विचारायचं, तुला भूक लागली आहे का? भूक लागली असेल तरच आंबा मिळेल. एवढं जरी केलं तरी तो आंबा पचायला खूप मदत होते. ओके. बरेचदा असं होतं की जेवण झालंय की आता सगळेजण बसून आंबा खाऊया, जेवल्यानंतर आंबा नाही पचत. ऑलरेडी आपण बरं. शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये पूर्ण जेवण गेलेलं आहे, त्याच्यावर एवढा जड आंबा पडला की तो पचणार नाही, त्याचं अजीर्णच होणार. मग अजीर्ण होतं म्हणजे काय होतं, तर आपण लक्ष ठेवायचं, मुलाला गॅसेस व्हायला सुरुवात होते, पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन व्हायला सुरुवात होते, अंगावर पुरळ यायला लागतात. त्याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना वाटतं की आंबा उष्ण आहे. आंबा काही प्रमाणात पित्त वाढवतो, पण आंबा बघायला गेलं तर थंड स्वभावाचा आहे. ओके. तो पचत नाही म्हणून त्याचा त्रास होतो. बरोबर आहे. आणि हे जर पुरळ येत असतील तर मग समजायचं की ह्याला आंबा पचत नाहीये. मग आधी त्याच्यावर उपाय करायचे आणि मग जेव्हा भूक लागते छान, की आता दुपारचं जेवण झालंय तर इव्हिनिंग स्नॅकच्या वेळेस आंबा खाऊ दे, बरं. किंवा सकाळी ब्रेकफास्टमध्ये आंबा खाऊ दे, ज्याच्यात रात्रभरचा उपास घडलेला आहे आणि मग छान भूक लागली आहे सकाळी, मग आंबा खाऊ देत. पण आत्ता काहीतरी खाल्लंय आणि मग लगेच आंबा खाल्ला, असं हो. केलं की मग त्याचा त्रास होतो. हो, कारण मोस्टली तू म्हणतेस आता, कारण आमच्या घरी पण असं होतं की जेवण झाल्यावर आपण आंबा हा, खातो. आंबा तर खायला बसूया. ही टिप महत्वाची आहे मला हा. वाटतं, की भूक लागली असेल बरोबर. तेव्हा आंबा छान दिले. कडकडून भूक लागली असेल तेव्हा घ्यावा. आणि समजा असं आपल्याला जाणवलं की आपला आंब्याचं अजीर्ण झालंय, की समजा पोट साफ होत नाहीये, गॅसेस भरपूर होत आहेत, तर मग काय करायचं, तर थोडीशी सुंठ पावडर आपल्या घरी असते, तर सुंठीचं पाणी उकळायचं आणि थोडं 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 असं घोटघोटभर मुलाला द्यायचं, की मग ते अजीर्ण झालेलं आहे ते पचतं. किंवा आपलं थोडंसं काळं मीठ आणि तूप असं एकत्र केलं. आपण बरेचदा आमरसात सुद्धा या सगळ्या गोष्टी घालतो. एकत्रच हो. करून घेतो. हो. थोडीशी मिरे पावडर, थोडंसं काळं मीठ, थोडंसं तूप, हे गेलं की तो आंबा पचायला मदत होते. बरोबर. आणि बरेचदा निसर्गाने एवढी योजना करून ठेवली की आंब्यामध्येच त्याचा अँटीडोट दिलेला आहे. तर आंब्याच्या कोळीच्या आतला जो मगज आहे तो आंब्याचा अँटीडोट आहे. त्यामुळे त्या कोळीचा आतला मगज थोडासा उगाळून घेतला तरी आंब्याचं अजीर्ण कमी होतं. बर, म्हणजे कोय जी आहे ती फोडून, ती फोडून त्याचा आतला जो भाग आहे बर. तो उगाळून घेतला की आंब्याचं अजीर्ण कमी होतं, कारण त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. कोळी जी आहे ती जास्त तुरट रसाकडे जाणारी आहे आणि त्याच्यामुळे ते एकमेकांचं ते निसर्गाने बरोबर ठेवलेलं असतं एकमेकांच्या जवळ. तर आंब्याचा त्रास झाला की कोय घ्यायची, किंवा आंब्याचं साल जरी खाल्लं तरी सुद्धा आंबा पचायला मदत होते. बर. ओके, हे मला अजिबात असं माहित नव्हतं त्यामुळे. आणि आमरस सुद्धा आपण जेवणामध्ये घेतो, बरेचदा करतो, तर ते ठीक आहे म्हणजे आता तसं आपण आयडियली बघायला गेलं तर आंबा चोखून खाल्लेला सगळ्यात चांगला. म्हणजे बर. आपण फक्त जो मऊ करून वरचं जे देठ काढून खातो तो, कारण तेव्हा कसं होतं, जिभेपासनं त्याचं पचन व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे तो पचायला हलका होतो. दुसरं काय होतं, आमरस आपण एका वाटीवर कधीच थांबत नाही, त्याच्यामुळे एका वेळेस जायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त रस खाल्ला जातो आणि त्याच्यामुळे मग त्याचं अजीर्ण जास्त होतं आणि ऑलरेडी तो बाहेर काढून ठेवलेला रस आहे आणि तो डायरेक्ट पोटात जाणार आहे आणि त्याच्यामुळे जिभेपासनं त्याचं पचन घडत नाही आणि त्याच्यामुळे तो जड पडतो. आणि तेच जर आपण फोडी करून खाल्ला तर त्याचंही तसंच आहे, तो काही प्रमाणात चोखून खाल्लेल्या आंब्यापेक्षा जडच पडतो. बर. आणि त्यामुळे आयडियली बघायला गेलं तर आंबा हा नेहमी चोखून खावा, मऊ करून चोखून खावा. अरे वा. आंब्या इतकाच मुलांना आवडीची गोष्ट म्हणजे आईस्क्रीम. आणि ऊन इतकं असतं, इतका उकाडा असतो की आपल्याला वाटतं ठीक आहे आता पण मोठे पण आपण आईस्क्रीम धडाधड खातो. बरोबर. तर हे आईस्क्रीम खाणं कितपत योग्य आहे? आता आईस्क्रीमचं कसं आहे, आईस्क्रीममध्ये काय आहे, दूध असतं, फार प्रमाणात कॉर्नफ्लोअर, प्रिझर्वेटिव्ह, ॲडिड शुगर्स असतात, तर त्याच्यामुळे तो जडच पदार्थ आहे सगळा. त्यामुळे आपण जे बोललो वसंत आणि ग्रीष्म, त्याच्यात वसंतात बिलकुल घेऊ नये. वसंतात तुम्ही आईस्क्रीम घेतलं की दुसऱ्या दिवशी आजारी पडणार म्हणजे पडणार. पण ग्रीष्मामध्ये म्हणजे आता जो उन्हाळा आहे 40-42 डिग्रीला एखाद्या वेळेस चालू शकतं, पण त्याच्यात कसे नियम पाळायचे काही, की आत्ता उन्हातनं आलाय आणि लगेच आईस्क्रीम खाल्लं हे चालत नाही, कारण की आत्ता एवढ्या उन्हातनं येऊन एकदम गार केलं की शरीराला ते ऍडजस्ट करायला वेळ मिळत नाही आणि मग त्रास होतो. दुसरं काय आहे की आईस्क्रीम जे खायचं ते जड आहे, तर आपला नियम आहे की जे काही जड आहे ते दुपारी खायचं. बर. आणि जेव्हा आपल्याला अगदी पूर्ण पोट भरलेलं नाहीये तेव्हा खायचं. त्यामुळे रात्रीच्या वेळेस खाऊ नये. रात्रीच्या वेळेस खाल्लं की आईस्क्रीम जड पण असतं, थंड पण असतं, तर त्यामुळे कफ वाढून त्रास होऊ शकतो. त्यामुळे खाल्लं तर मॉडरेशन मध्ये खावं आणि दुसरं म्हणजे दुपारच्या वेळेस खावं. बर. मुलांना सुद्धा देताना त्याच्यानंतर काही
हां, त्याच्यानंतर आता कसं आहे ते गारगार जातं त्यामुळे घशाला कधी-कधी त्रास होतो हो. आणि त्यामुळे मग आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थोड्याशा मुलांकडून गरम पाण्याच्या गुळण्या करून घ्याव्यात. बर म्हणजे मग तिथे अडकलेलं काही असेल, जाताना थंड लागलेलं असेल घशाला, ते कमी व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे कफ वाढत नाही. बरोबर बरोबर. अजून एक गोष्ट म्हणजे सगळेच जण आता म्हणतात की उन्हाळा आहे, जास्त पाणी प्या. आपण ठरवून मोठी माणसं बरोबर तेवढं पाणी प्यायचा प्रयत्न करतो, पण बरोबर. मुलं अनेकदा कंटाळा करतात पाणी प्यायला. बरोबर. तर मुलांसाठी किती पाणी किती प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे आणि त्यांना पाणी त्यांनी घ्यावं यासाठी काय करायला हवं? आता खरं कसं आहे की दिवसाचं 4 लिटर पाणी प्यायलंच पाहिजे. हम्म, हे मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा असं ठरवून करणं फार बरोबर नाही, कारण ह्याच्यामध्ये प्रकृतीचा प्रश्न येतो. बर की समजा माझी प्रकृती कफाची आहे, हम्म, तर माझ्या अंगात जलीय अंश पित्त प्रकृतीच्या माणसापेक्षा जास्त आहे आणि मला त्याच्यापेक्षा पाण्याची गरज किंचित कमी आहे. बर त्यामुळे जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं. आता कसं आहे की हा आदानकाल ह्याला म्हटलेला आहे उन्हाळ्याला. आदानकाल म्हणजे काय की निसर्ग आपल्याकडनं बळ खेचून घेतोय. बर जलीय अंश कमी होतं तर आपल्याला हायड्रेशन मेंटेन करायचं आहे. पण मग ते आपण कधी कसं करावं, तर आपण क्वालिटीवर त्याच्यात भर द्यावा. म्हणजे बर काय की पाणी प्यायला पाहिजे तर तहान लागल्यावरच प्या, पण 1-2-4 घोट जास्त प्यावं. बर कारण शरीर आपल्याला डिमांड करते तेव्हा पाणी प्यायला पाहिजे. मुलांच्या बाबतीत कसं होतं, ते खेळण्याच्या ह्याच्यात विसरून जातात. हो मग आपल्याला त्यांना थोडीशी आठवण करून द्यायला लागते, पण एका वेळेस ते एवढा ग्लास सुद्धा पाणी पिऊ शकत नाहीत. हो मग काय करावं, तर त्यांना धनेजिऱ्याचं पाणी द्यावं हम्म, किंवा त्यांच्या पाण्यामध्ये आपण माठामध्ये जसं वाळा घालून ठेवतो, हा असा वाळ्याची आपल्याला हे मिळते, बरोबर तर हे आपण पाण्यात घालून ठेवावं. यांनी त्याच पाण्याला अजून शीत गुणधर्म प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे एवढं अर्धा ग्लास जरी पाणी प्यायलं तरी शरीरामध्ये गारवा जास्त येतो बर आणि त्याच्यामुळे जे पाणी आपण क्वांटिटी आहे ती आपण थोडीशी कमी घेतली तरी चालते. असंच आपण मोगऱ्याची फुलं सुद्धा घालू शकतो. बर त्याच्यामुळे म्हणजे माठामध्ये माठामध्येच मोगऱ्याची फुलं आपण, आणि आपल्या आजी आजोबा अनेक वर्षांपासून घालतायतच. हो आयुर्वेदानुसार पण आपण बघायला गेलं तर ज्या सगळ्या सुगंधी गोष्टी आहेत त्या सगळ्या उष्णता आणि पित्त कमी करणाऱ्या आहेत बर आणि त्याच्यामुळे मोगऱ्याची फुलं, आता ह्या वाळ्याच्या जुडीला सुद्धा खूप सुंदर वास येतो. वास येतो हो तर ह्या ज्या सगळ्या सुगंधी गोष्टी आहेत त्या आपण उन्हाळ्यात घ्याव्या आणि त्याच्यामुळे मग पित्त, उष्णता हे सगळं कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. अगदी. ह्या पूर्वी खरंच तू म्हणालीस असं आजी आजोबा आपल्या आधीपासून हे वापरात हा. आलेलं आहे, पण ते आता आपण आवर्जून घ्यायला हवं. बरोबर. फ्रीज मधलं पाणी बऱ्याच घरांमध्ये, कारण बाटल्या भरून ठेवतात आणि पाणी पितात, तर ते फ्रीजमधल्या पाण्याने तर त्रास होतोच, कारण ते फ्रीजमधनं काढलेली बाटली इतकं गार असतं की हो. त्यांनी घशाला लगेच त्रास होतो आणि मग टॉन्सिल सुजणं आणि हे सगळे प्रकार सुरू होतात. त्यामुळे ते शक्यतो घेऊ नये. माठातलं पाणी नॅचरली गार छान झालेलं गार आहे, होतं. छान गार होतं आणि त्याच्यामध्ये आपण खूप फोर्स करून काही थंड केलं नाहीये. जसं त्या मातीचा ओलावा आहे आणि मातीमुळे जेवढा गारवा आलेला आहे तेवढं पाणी आपल्या हो. शरीराला पुरतं बरोबर आणि त्याच्यामुळे माठातलं प्यायला काहीच हरकत नाही, पण फ्रीजमधलं शक्यतो पिऊ नये. आणि अगदी जरी प्यायचंच असेल, म्हणजे माठातलं गार कमी वाटत असेल, तर तेवढं लगेच बाटली काढून तोंडाला लावलं एवढं गार पाणी पिऊ नये. बरोबर याच्यामध्येच आता हायड्रेशन आपल्याला मेंटेन करायचं आहे, तर फक्त पाणी जात नाही, तर थोडं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पाणी, म्हणजे सरबत, काही प्रकारचे बरोबर. ज्यूसेस असं आपण मुलांना देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये वाळ्याचं सरबत देऊ शकतो, कोकमचं सरबत देऊ शकतो किंवा आपले कोहळा नावाचं एक फळ आता हो, येतं, हो. भाजी असते खरं ती, तर तो कोहळाचा रस काढून द्यावा. तो खूप थंड असतो आणि त्याच्याने उष्णतेचे सगळे आजार कमी व्हायला छान बर. मदत होते. बर तर कोहळ्याचं सरबत घ्यावं. आणि तसंच काही फळं येतात आत्ता ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो. मग त्याच्यामध्ये आपलं कलिंगड, खरबूज, ज्याला मस्कमेलन म्हणतात हो. ते, किंवा ताडगोळे आत्ता आपल्याला बाजारात दिसायला लागतात. तर हे सगळं आत्ता घेणं खूप महत्वाचं आहे. मी ताडगोळे दाखवते. हो आता असा ताडगोळा आपल्याला दिसतो बरोबर आणि हे शहाळ्यासारखंच दिसतं, हो. थोडंसं छोटं. तर ते फोडल्यानंतर त्याच्यात आतमधनं असं हे 3 असे ताडगोळे निघतात. मस्त तर त्याच्यामध्ये हे असं दिसतं. तर ह्याला आईस ॲपल असं म्हटलं जातं. त्यामुळे हे एकदम थंड असतं आणि उन्हाळ्यात जी आपल्याला लघवीला जळजळ होणं, हो उन्हाळी लागणं, हे जे मुलांना होतं कारण खूप उन्हात खेळतात, तर बरोबर तेव्हा हे काही झालेलं नसताना सुद्धा रोज आहारात ठेवलं तरी सुद्धा हे उन्हाळी लागणं, खूप उष्णता होणं, हे आजार आहेत ते कमी व्हायला मदत होते. आपण ते प्रिव्हेंट पण करू शकतो. मस्त. मुलांच्या बाबतीत आजारपण हा एक खूप मेजर कन्सर्न असतो आणि किती म्हणलं तरी आजारी पडतात ते. तर उन्हाळ्यामध्ये काय खास करून आजारपण आढळतात आणि काय काळजी घ्यायला हवी? बरोबर. आपल्याला कसं होतं, उन्हाळ्यात मुलं
खेळणं सुरू असतं हो. आणि त्यांच्या सुट्टी असल्यामुळे काय होतं, त्यांच्या शक्तीच्या मानाने खूप जास्त खेळतात बरोबर आणि आहे. त्याच्यामुळे मग उन्हात खेळणं आणि याच्यामुळे आधी डोळ्यांची जळजळ व्हायला लागते, अंगाची लाही होते किंवा तळपायांची जळजळ व्हायला लागते. हो. मग तेव्हा शरीर आपल्याला थंड ठेवण्यासाठी काही उपाय करायला पाहिजे. तर हो. त्याच्यामध्ये रोजच्या दिनचर्येतच काही जर आपण बदल केले तर हे त्रास कमी होतात. मग त्याच्यामध्ये काय की जर अंगावर पुरळ उठतायत, घामोळे येत आहेत, तर आपण अंघोळीच्या पाण्यातच कडुनिंब घालू शकतो. बर. मग कडुनिंब घातलं की त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यानी घामोळं येण्याचं प्रमाणच कमी होतं. बर. आणि त्याच्यासाठी घामोळं आलेलंच असायला पाहिजे असंही काही नाही. इतरही तर वेळेला. नुसतेच आपण पानं, हे कडुनिंबाची पानं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. हो. तर हे देठापासून पानं फक्त वेगळी करायची बर. आणि अंघोळीच्या पाण्यात एक 10 मिनिट ठेवायची आणि मग अंघोळ घालायची. बर. घामोळं आलेलं जरी असेल तरी सुद्धा ह्याचा फायदा होतो आणि नसेल आलेलं तरी ते घालण्यात काही हार्म नाहीये. म्हणजे रोज ते घालून आपण अंघोळ करू शकतो. आणि तसंच जर पुरळ येत असतील, खूप घामोळे येत असतील, तर उठण्यांमध्ये आपण काही बदल करतो. तर तसं हा जो वाळा घातला याची पावडर मिळते, ह्याची बर. पावडर आपण अंगाला उठणं म्हणून लावू शकतो. किंवा इव्हन धन्याची पूड जी आहे ती आपल्या घरी असते सगळ्यांच्या, ती जरी अंगाला लावली तरी सुद्धा उष्णतेचं प्रमाण अंगातलं कमी होतं ओके. आणि त्याच्यामुळे पुरळ येणं, उष्णता होणं, हे जे सगळे आजार आहेत ते कमी होतात. बरोबर. मुलांना घाम सुद्धा खूप येतो कारण इतके खेळतात, घामाने चिंब झालेले असतात, त्याच्याकडेही लक्ष नसतं. तर बरोबर. त्या दृष्टीने हे जे उपाय आहेत हे नक्की हो. करता येण्यासारखे आणि आहेत. घाम येण्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये कपडे मुलं काय घालतायत हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं आहे. सिंथेटिक कपडे घातले की 100% घामोळे येतात आणि फंगल इन्फेक्शन्स होऊ शकतात, कारण तो घाम सारखा तिथे राहतो, तिथे सारखा ओलसरपणा ओके. राहतो. आणि सुती कपडे नसतील तर तो घाम शोषून घेतला जात नाही कपड्यांमध्ये बरोबर. आणि त्यामुळे घामोळ्यांचंही प्रमाण वाढतं, फंगल इन्फेक्शन्स आणि त्वचारोगांचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे सुतीच कपडे घालावे. आता छान बंड्या येतात, हो, तर अगदी. त्या बंड्या म्हणजे इतकं उत्तम कपडा आहे आता घालण्यासाठी, कारण पांढरा आहे, पांढरा रंग लाईट आहे तो रिफ्लेक्ट करतोय हो. आणि बाकी डार्क किंवा काळे कलर जे आहेत ते सगळे शोषून घेत आहेत आणि त्याच्यामुळे फेंट रंगाचे आणि सुती कपडे घालणं आता खूप महत्वाचं आहे. अगदी, कारण ह्या बंड्या अगदी आपण म्हणजे खूप हो, पूर्वापार त्या उन्हाळ्यात येतातच आणि ते बरोबर. तेव्हा घालणं अगदी गरजेचं आहे. हम्म. त्यामुळे तू आत्ता मगाशी म्हणालीस तसं उन्हामुळे डोळे खूप म्हणजे खूप त्रास होतो. म्हणजे मुलांना पण होत असतो, ते कदाचित बोलून दाखवत नाही. हम्म. आपल्याला सुद्धा बाहेरून आलो की खूप त्रास होतो तसा डोळ्यांचा. बरोबर. त्याच्यासाठी काही काळजी घेता येईल का? डोळ्यासाठी आपल्याला पादाभ्यंग करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तळपायाला फक्त रात्री तेल लावून झोपायचं. मग ओके. ते तुपानी लावा, एरंडेल तेल जरी लावलं तरी चालेल. बर. तर फक्त रोज रात्री तळपायाला तेल किंवा तूप लावून झोपलं तरी सुद्धा डोळ्यांना त्याच्यानी शांत वाटतं. योगशास्त्रानुसार तळपायापासून निघालेल्या 2 नाड्या डोळ्यांकडे जातात आणि त्याच्यामुळे जेवढा आपण हीट सेंटर्स आहेत, ही दोन्ही पाय, तळपाय आणि डोकं, ही आपली हीट सेंटर्स आहेत, ती जेवढी आपण शांत ठेवू तेवढं आपल्या शरीरातली उष्णता जी आहे ती कमी राहणार आहे. बर. म्हणून एक म्हणजे तळपायांना अभ्यंग करायचा आणि दुसरं म्हणजे डोक्याला पण तेल लावायचं, डोकंही शांत ठेवायचं. मग ते जर त्रास होत असेल ना ह्या सगळ्या डोळ्यांचा किंवा उष्णतेचा, तर आपण काय सांगतो की हा जो भीमसेनी कापूर आहे, हा भीमसेनी कापूर चुरून थोडासा खोबरेल तेलामध्ये घालायचा आणि ते तेल इथे डोक्याला लावायचं. त्याने एकदम शांत होतं. किंवा रात्री पण उकाड्यामुळे काही जणांना झोप येत नाही, तेव्हा सुद्धा हा शिरोभ्यंग केल्याने शांत झोप लागते. मी मगाशी म्हटलं तसं हा पण एकदम सुगंधी आहे आणि त्यामुळे हा पित्त आणि कफ दोन्ही कमी करणार आहे आणि त्यामुळे हा आंघोळीच्या पाण्यात घातला तरी सुद्धा याचा खूप छान उपयोग होतो. आणि भीमसेनी कापूर खोबरेल तेलात चुरून डोक्याला लावलं तरी सुद्धा झोप छान लागते आणि उष्णता सुद्धा कमी होते. बरोबर. हे सगळं रेग्युलर करायला आपण रोजचे रोज करायला पण काहीच हरकत नाही. म्हणजे काही त्रास नसेल, आपल्याला माहिती आहे समजा की मला उन्हाळ्याचा त्रास होतो, तर ह्या एक एक गोष्टींमध्ये छोटे छोटे आपण बदल रोजच्या आयुष्यात केले तरी सुद्धा आपल्याला उष्णतेचा त्रासच होत नाही. बरोबर. म्हणजे इतक्या छान ऋतुचर्या आणि हे उपाय आयुर्वेदामध्ये खूप छान सांगितलेत. अगदी, आणि ते सहज शक्य पण आहेत, हो, सोपे सोपे आहेत तसं बरोबर. बघायला गेलं तर. अजून एक गोष्ट तू मगाशी म्हणालीस तसं की आहार हा साधा ठेवायचा आहे, जास्त बरोबर. एकदम जड खायचं नाहीये. पण तरी काय अजून थोडंसं डिटेल त्याबद्दल सांगशील का? की कारण आता आपला चॅनल बघणाऱ्या बऱ्यापैकी आया आहेत, तर त्यांना आणि घरी हे सगळं जेवण बनवताना किंवा ह्या सगळा आहार मेंटेन करताना काही टिप्स सुद्धा त्याच्यातनं मिळू शकतील आम्हाला. आहारामध्ये आपली जी 3 जेवणं आहेत, की ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, एक म्हणजे ह्याचं उन्हाळ्यातलं टायमिंग एकदम छान असलं पाहिजे. म्हणजे काय की आपल्याला असं जाणवतं की
आपल्याला हिवाळ्यात जेवढी छान भूक लागते सकाळी तेवढी छान भूक सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस लागत नाही. हो. मग ब्रेकफास्ट थोडा हलकाच करायचा. मग त्याच्यामध्ये एखादा लाडू खाल्ला तरी चालेल, एखादं फळ खाल्लं तरी चालेल, साळीच्या लाईनचा चिवडा फक्त खाल्ला तरी चालेल. बरं. आणि बरेचदा मूल रिजेक्ट पण करतं ब्रेकफास्ट, हो. पण आपण त्याला बरेचदा नाही तू खायचंच म्हणून देतो. हो. पण आपण जेवढ्या रुटीनमध्ये गुंतलेलो असतो की आता आपल्याला एक डिश पोहे खायचे आणि निघायचे, तेवढ्या रुटीनमध्ये मुलं गुंतलेली नाहीत. त्यामुळे ते त्यांचं लक्ष असतं की मला भूक नाहीये, तर ते रिजेक्ट करतात. तर तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकायचं बरं. की त्याला नाहीये ना भूक, तर फार फोर्स करून काही द्यायचं नाही. मग फक्त थोडंसं दूध प्यायलं तरी चालेल, ओके. थोडंसं काहीतरी छोटंसं स्नॅक ब्रेकफास्टला द्यायचं. हं. भूक लागत असेल तर उत्तम, मग हं. पोहे उपमा वगैरे खायला काही हरकत नाही. पोहे बरोबर. शक्यतो घेऊ नयेत, पोहे जड पडतात. बरोबर. मग भूक छान लागत असेल तर मग आपण काय देऊ शकतो, तर उपमा, शेवयांचा उपमा, मुगाच्या डाळीचं धिरडं, ज्वारीचं धिरडं, जे थंड आहेत आणि ज्याच्याने आपलं उष्णता वाढणार नाहीये. हे झालं ब्रेकफास्टमध्ये. दुपारी जेव्हा जेवण करणार आहे तर ते आपण असं करावं की ज्याच्याने आपलं पित्त वाढणार नाही. म्हणजे काय, तर शेवगा, मेथी, मेथी दाणे, बरं. ह्या ज्या गरम भाज्या आहेत त्या घेऊ नयेत आणि थंड भाज्या ज्या आहेत त्या घ्याव्या. बरं. मग त्याच्यामध्ये वेलवर्गीय ज्या सगळ्या भाज्या आहेत, दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ, कोहळा आत्ता येतो, तर हो. कोहळाचं सांबार करायचं, किंवा घोळ नावाची एक पालेभाजी आत्ता येते, बरं. तर ती घोळाची पालेभाजी करायची. तर असे ह्या पालेभाज्यांमध्ये बदल करायचे. कोशिंबीर घ्यायची, मग कधी डाळिंबाची घ्यायची, कधी ओल्या खोबऱ्याची घ्यायची, तर जेणेकरून सगळे पदार्थ आपल्या शरीरात गेले पाहिजेत, न्यूट्रिशन पण मिळायला पाहिजे, पण ते जड पण नाही पडले पाहिजेत. बरोबर. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जलीय अंश अजून हवाय. प्रत्येक वेळेस जलीय अंश म्हणजे पाणीच प्यायला पाहिजे असं नाहीये. आपण द्रवप्रधान आहार घेतला तरी सुद्धा ते हायड्रेशन मेंटेन होणारच आहे. मग त्याच्यामध्ये वेगळी सूप घ्यायचं, किंवा बरं. कढी घ्यायची, ताक घ्यायचं, किंवा अधेमध्ये कुठेतरी आपण ज्यूस घेऊ शकतो. तर बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला हायड्रेशन पण मेंटेन होईल. आणि उन्हाळ्यामध्ये बघितलं तर निवडकच भाज्या येतात, हिवाळ्यामध्ये जशा भरपूर येतात हो. तशा भाज्या येत नाहीत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपलं न्यूट्रिशन सगळं भरून काढायचंय. त्यामुळे डावीकडची उजवीकडची सगळ्या बाजू पानाच्या घेतल्या की ते न्यूट्रिशन आपोआप आपलं पूर्ण होतं. बरोबर. त्यानंतर मग मधल्या वेळेचं जे खाणं आहे, आपण 4-5 वाजता मुलांना जेव्हा भूक भूक लागते तेव्हा सुद्धा आपण त्यांना आधी विचारायचं भूक लागली आहे का. भूक लागली असेल तर मग त्यांना आपण सातूचं पीठ या सीझनमध्ये नक्की द्यावं. ते बरं. थंड सुद्धा आहे आणि ते थोडं खाल्लं तरी पुरणारं असं आहे. त्यामुळे सातूचं पीठ नुसतं दुधात कालवून दिलं तरी चालेल. एखादा नाचणीचा लाडू, नाचणी थंड आहे त्यामुळे नाचणीचा लाडू, नाचणीचं सत्व असं आपण देऊ शकतो. तुपामध्ये परतून थोडेसे मखाने किंवा मखानाची थोडीशी भेळसारखं करून दिलं तरी चालेल. तसं छोटंसं लाईट स्नॅक काहीतरी आपल्याला मधल्या देत वेळेस आहे. द्यायचंय. आणि डिनर जे आहे ते आपल्याला थोडं हलकं करायचंय. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट काय, रात्र छोटी आहे, दिवस मोठा आहे, हो. त्यामुळे डिनर लवकर होणं महत्वाचं आहे. कारण आधीच भूक कमी आहे, ती रात्री अजून कमी होते. बरोबर. त्यामुळे 1 डिश मील आपण एखाद्या वेळेस घेतली तरी चालणार आहे. मग त्याच्यामध्ये मुगाचे डोसे, नाचणीचे डोसे, मूग तांदळाची खिचडी किंवा थालीपीठं असं काहीतरी घ्यावं. एखाद दिवशी पोळी भाजी वरण भात असं पूर्ण जेवण घ्यावं. असं करत आपण पोटाला असा अधूनमधून आराम द्यावा की एखाद दिवशी 1 डिश मील, एखाद दिवशी जेवण. बरोबर. पण जेवण वेळेत आणि लवकर होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे अलीकडेच थोडं आलेलं अलीकडे आहे. 7:30 पर्यंत खरं तर जेवण होऊन जायला पाहिजे. बरं. ओके. अजून उन्हाळ्यामध्ये काय कॉमन आजार आढळतात तसे? खूप कॉमनली दिसणारा एक म्हणजे नाकातनं रक्त येणं, हो, म्हणजे गुळणा गुळणा फुटणं. हे खूप म्हणजे खेळता खेळता नाकातनं लाल अगदी. रक्त येतं, हे खूप दिसतं. बरोबर. तर रक्त आलेलं असताना पहिलं काय करायचं की मुलाला ताठ बसवायचं आणि त्यानंतर इथे जो हा एरिया आहे इथे प्रेशर द्यायचं. ह्याच्याने रक्त येणं थांबतं. बरं. इथे कशा छोट्या छोट्या कॅपिलरीज आहेत, तर त्या उष्णतेने थोड्याशा ब्रेक झाल्या की ते रक्त येतं. बरं. तर ते प्रेशर दिलं की रक्त येणं थांबतं. ही तेव्हाची आपली ट्रीटमेंट झाली. तरी थांबत नसेल तर थोडीशी थंड पाण्याची घडी इथे माथ्यावर ठेवायची, बरं. त्यांनी तेव्हाचं रक्त थांबेल. बरं. पण जर हे वारंवार होत असेल तर मग त्याच्यासाठी औषधं किंवा काहीतरी उपाययोजना करणं महत्वाचं आहे. कारण की याचा अर्थ काय की सारखी उष्णता वाढतीये. मग त्याच्यासाठी आपण काय करतो की दुर्वांचा रस 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीत घालायला देतो. बरं. आपल्याला दुर्वा सगळ्यांना माहिती आहे. हो. या थोड्याशा धुवून मिक्सरमधनं काढल्या की त्याचा रस निघतो आणि त्याचे 2-2 थेंब नाकात घातले, एखादा घोट प्यायला तरी बरं. ह्या खूप थंड असतात. त्याच्यामुळे ह्या ब्लिडिंग टेंडन्सीज कमी करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. बरं. त्यामुळे दुर्वांचा रस घ्यावा. जसं व्हीटग्रास ज्यूस घेतात ना, तसं सकाळी एक घोटभर जरी मुलांनी घेतलं, ज्याला वारंवार गुळणा फुटायचा त्रास होतो, तरी हे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी व्हायला मदत होईल. बरं. आणि दुर्वांचं मुख्य हे काय की दुर्वा या नेहमी थंड राहतात आणि त्यांची मुळं नेहमी ओली राहतात. म्हणजे बरं. जरी बाहेर दुष्काळ पडलेला असेल तरी सुद्धा दुर्वांचं मूळ ओलं राहतं. बरं. एवढं जलीय अंश दुर्वांमध्ये आहे. त्यामुळे दुर्वा आपल्या दुर्वांचा रस किंवा दुर्वांचं नस्य म्हणजे नाकात घालणं हे आपण गुळणा फुटण्यासाठी करू शकतो. बरं. आणि त्याचबरोबर सारखा गुळणा फुटत असेल तर आपण हे अडुळशाचा पण रस देतो. बरं.
हा अडुळसा आहे. हं. तर आपल्याला अडुळसा फक्त खोकल्याचं औषध हो. म्हणूनच माहिती हो, असतो. हो. तर अडुळसा हे रक्त आणि म्हणजे रक्त चांगलं करणारं आणि पित्त कमी करणारं असं एक छान औषध आहे. तर ह्याचा रस काढून आपण थोडीशी खडीसाखर त्याच्यामध्ये घालून असं देतो. त्याने सुद्धा गुळणा फुटण्याचा त्रास कमी व्हायला खूप छान मदत होते. मस्त. हे खरं तू म्हणतेस तसं आयुर्वेदातले आणि आपल्या कल्चरमधले इतके छान उपाय हो. आहेत, जे आवर्जून करायला हवेत खरं तर. बरोबर. हे जे आता तू सांगतेस ते घरच्या घरी केले तरी चालेल म्हणजे इज दॅट सेफ का कुठेतरी वैद्यकीय सल्ला घेऊनच ते करूयात? प्रत्येक उपाय शक्यतो वैद्यकीय सल्ला घेऊनच करावा. कारण की कसं आहे की हे आता जनरलाइज्ड आपण सांगतो की दुर्वांचा हे रस घालावा किंवा अडुळशाचा घ्यावा. पण ह्याच्यात ना खूप चिकित्सेच्या दृष्टीने खूप बारीक गोष्टी असतात हं. किंवा बारकावे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. आणि तेवढं आपल्याला सामान्य माणसाला कधी-कधी समजत नाही किंवा घेऊन टाक म्हणजे अडुळसा आहे घेऊन टाक असं हं. नाही करू. बरोबर. जेव्हा आपण नाकातनं रक्त येतंय बाबा तर आपण विचारावं फक्त एकदा की माझ्या घराजवळ आहे बाबा दुर्वा, अडुळसा आहे तर आम्ही घेऊ का? मग बरोबर. त्या वैद्यांना विचारावं, ते हो म्हटले तर घ्यावं. ओके. बरं. उन्हाळी लागणे हा पण एक हो. कॉमनली आढळून उन्हाळी येणारा. लागणं म्हणजे कसं होतं त्यांना की सारखं म्हणतात की शिवला हो. जायचंय पण होत नाही आणि त्याच्यामुळे ओटीपोटात फक्त आग हं. होते असं फिलिंग असतं. बरेचदा हे उन्हात खेळल्यामुळे होतं हो. किंवा जर उन्हात काही फिरणं झालं असेल तरी होतं. मोठ्या माणसांनाही हो, खूप मोठ्या होतं. माणसांनाही खूप होतं. तर त्याच्यासाठी हे ताडगोळे खूप छान काम करतात. बरं. तर हा ताडगोळा आहे आणि याच्या आतून हे असे छोटे छोटे ताडगोळे निघतात. तर उन्हाळी लागण्याच्या मध्ये ह्याचा खूप छान उपयोग होतो. त्याचबरोबर घरच्या घरी करण्याचा सोपा उपाय म्हणजे धनेजिऱ्याचं पाणी घ्यायचं. बरोबर. धनेजिऱ्याचं पाणी रोज घेतलं की उन्हाळी लागायचा जो त्रास आहे तो आपोआप कमी व्हायला खूप मदत होते. बरोबर. जेव्हा खूप उन्हाळी लागते तेव्हा जसे आपण मगाशी गुळणा फुटाच्या वेळेस म्हटलं तसं थंड पाण्याच्या घड्या ओटीपोटावर ठेवायच्या म्हणजे ती आग कमी होते. आणि मग ही म्हणजे मूत्र प्रवर्तन वाढवणारी जी औषधं आहेत मग त्याच्यामध्ये ताडगोळे, धनेजिऱ्याचं पाणी बरं. हे घेतलं की मग तो त्रास कमी होतो. बरोबर. हे दर्भ नावाचं गवत आहे. हं. मूत्रप्रवर्तन वाढवण्यासाठी आपल्याला ह्याचा मदत होते. तर ओके. उन्हाळी जेव्हा लागते तेव्हा हे उकळून जरी पाण्यात घेतलं बरं. तरी सुद्धा खूप छान फरक पडतो. पूर्वी ह्या दर्भाच्या चटया बनवायचे आणि त्याच्यावर झोपायचे उन्हाळ्यात. ओ, तर बरं. तसं ते थंड असतं आणि त्यामुळे ते उकळून किंवा नुसतं आपण वाळा टाकतो तसं पाण्यात घालून घेतलं तरी सुद्धा उन्हाळी लागायचा त्रास कमी होतो. बरं. खाज पण खूप सुटते हो. बऱ्याच वेळेला घाम येतो तेव्हा हं. किंवा अशा त्यासाठी पण काही. बरेचदा ही खास घामोळ्यांमुळे येते हं. आणि त्याला पेन पण असतं लहान मुलांना हो. म्हणजे असे दाणे दाणे येतात. त्याला राजिका असं म्हटलंय बरं. आयुर्वेदामध्ये. ते मोहरीसारखे दाणे असतात म्हणून त्याला राजिका असं म्हटलंय आणि ते हं. लाल लाल होतात आणि त्यांना पेन होतं. घामोळ्यांमध्ये कसं आहे की घाम खूप येतो त्याच्यामुळे हे होतंय. तर हं. आपण मगाशी जसं बोललो तसं दिनचर्येतले बदल करावे की अंघोळीत लिंब घालावा किंवा उठणं जे आहे ते घाम कमी करणारी उटणी वापरावी. धनेपूड आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपण एक काय सांगतो, अनंता नावाचं एक चूर्ण आपल्याला मिळतं. बरं. अनंत मूळ ज्याला म्हणतात. तर ते आपण पावडरमध्ये मिक्स करून डस्टिंगसाठी वापरतो. ओके. त्यामुळे मग ते औषध सारखं तिथे राहतं. हे अनंता जे औषध आहे ते थंड आहे, रक्त चांगलं करणारं आहे बरोबर. आणि त्याच्यामुळे मग ते तिथे जे सारखा घाम साठून घामोळं येतंय हो. ते कमी व्हायला मदत होते. मग आपण ऍक्च्युली जे पावडर आहे ना हां. त्याला आयुर्वेदामध्ये शंखजीरक म्हटलेलं आहे. ते म्हणजे पावडरच आहे ती एका रसायनाची. बरोबर. तर त्याच्यामध्येच कोणत्याही पावडरमध्ये हे अनंता चूर्ण मिक्स करायचं आणि बरं. डस्टिंगसाठी नाही वापरायचं. आपण इतर वेळेला अंगाला जी पावडर आता उन्हाळ्यामध्ये जे वापरतो हां. त्याच्यातच त्याच्यातच आपण हे करून मिक्स लावलं करून तरी. वापरू शकतो आणि त्याचबरोबर पूर्वी सुद्धा आपले आजी आजोबा हा उपाय सांगायचे की कैरी जी आहे हं. ती उकडून त्याचा गर अंगाला लावायचा. हो. त्याच्याने पण घामोळं जायला मदत होते. तर त्याच्याने काय कैरी कशी आहे थोडी तुरट आहे. तर ते बरोबर. तुरट जी चव आहे ती धुवून काढणारी किंवा रौक्ष आणणारी आहे आणि त्याच्यामुळे ते तिथे धुवून निघाल्यासारखा परिणाम येतो आणि तिथे जी वाढलेली उष्णता आहे ती कमी होते. त्यामुळे बरं. कैरीचा उकडून गर जरी तिथे लावला घामोळ्यांना तरी सुद्धा त्याचा खूप छान उपयोग बरोबर. होतो. कैरीचा विषय काढला असता कैरी सुद्धा या सीझन मध्ये हो. कारण आपण पन्ह घेतो किंवा इतर बरोबर. तर तेही चांगलं आहे हा घेणं. आता आपण ते पण बघायला गेलं ना तर कैरी येते वसंतामध्ये आणि बरोबर. आंबे येतात ग्रीष्मामध्ये. हो. वसंतामध्ये आपण म्हटलं तसं कफ जास्त आहे तर तेव्हा आंबट रस जो आहे तो अग्नी दीप्त करणारा म्हणजे भूक वाढवणारा आहे. त्यामुळे तेव्हा कैरी चालते. बर. पण ते जर आपण नियम पाळून घेतलं तर होत नाही. त्यामुळे मग कैरीचं पन्ह, चटण्या किंवा कैरीची डाळ चैत्र गौर तेव्हाच येते, हो. तेव्हा कैरीची डाळ होते. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वसंतात चालतात. बरोबर. बऱ्याचदा आता आपण बोलत होतो त्याच्यामध्ये तू म्हणालीस तसं की पित्त होतं काही काहींना. तर एक प्रश्न असा होता की मुलांना पित्त होतं का? आता कसं आहे त्याच्यामध्ये 3 प्रकृती आहेत, 3 दोष आहेत.
त्याच्या कॉन्स्टिट्यूशननी आपलं शरीर बनलेलं आहे. मग वात, पित्त आणि कफ. बरोबर. तर ज्या मुलांची पित्ताची प्रकृती आहे त्यांना पित्त होण्याचे चान्सेस जास्त असतात. याचा अर्थ वात आणि कफवाल्यांना होत नाहीत का, तर त्यांनाही होतं. आपल्या ज्या आहारातल्या आणि विहारातल्या चुका आहेत त्या झाल्या की पित्त होतं. म्हणजे काय, उन्हात फिरले, उष्ण पदार्थ खाल्ले, मसालेदार पदार्थ खाल्ले की मुलांना सुद्धा पित्त होतं. ते एवढ्या लवकर दिसून का येत नाही, कारण कसं आहे की त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम आत्ता चांगली आहे आणि त्यांचे धातू बनतात, त्याच्यामुळे ते कॉम्पन्सेट होऊन जातं बरेचदा. पण जेव्हा ते मग जास्त होतं तेव्हा त्याचे एक एक आपल्याला लक्षण दिसायला सुरुवात होते. फक्त त्यांचे प्रेझेंटेशन कधी कधी वेगळे असू शकतात. तर बरेचदा मुलांना डोकं दुखणं आणि हे कधी कधी सांगता सुद्धा येत नाही, ते नुसतेच क्रँकी होतात किंवा नुसतंच इरिटेशन असतं, चिडचिड करतात, तेव्हा जनरली त्यांचं डोकं दुखत असतं. किंवा सारखंच असं कानाला हात लावतात. जी बाळं असतात 1 वर्षापर्यंतची त्यांना आपल्याला हे दिसतं की नुसतंच कानाला हात लावत राहतात, त्यांना कळत नाही की आपलं डोकं दुखतंय, तर डोकं दुखत असतं. बऱ्याच जणांना मळमळ आणि होऊन उलट्या होतात. तर हे पित्त म्हणण्यापेक्षा अपचनाशी संबंधित जास्त असतं. आणि पित्त झालं म्हणजे उलटी झाली की आपल्याला वाटतं पित्त झालं. तर अजीर्ण खूप असतं, कारण बरेचदा आपल्याला मुलांच्या भुकेचा अंदाज येत नाही आणि आपण खायला जास्त घालतो. किंवा बाहेर आता लग्न समारंभ असतात, फंक्शन्स असतात, त्याच्यामध्ये वेगळं वेगळं काही खाल्लं गेलं की ते पचत नाही आणि मग मुलांना त्याचा त्रास होतो. मग हे जे आता पित्त वाढवणारे पदार्थ आहेत त्याचा त्रास वात प्रकृतीच्या माणसाला किंवा मुलाला जर X होणार असेल तर तो पित्त प्रकृतीच्या माणसाला 2X होणार आहे. असं त्याचं साधं समीकरण आहे, कारण त्याचं बॉडी कॉन्स्टिट्यूशनच पित्ताचं बनलेलं आहे. त्यामुळे लहान मुलांना पित्त होऊच शकतं. फक्त ते कधी कधी त्यांच्या वयामुळे कॉम्पन्सेट होतं, कारण की बालवय जे आहे ते कफाचं आहे आणि त्यामुळे ते तेवढं दिसून येत नाही. बरोबर. पण म्हणजे अपचन म्हणजेच पित्त का मग? दरवेळेस नाही, बरेचदा आपल्याला दिसतं, कॉमनली अपचन दिसतं, कारण की बरेचदा इकडचं तिकडचं खाल्लेलं असतं, मग उलट्या जुलाब होतात आणि काहीतरी पित्ताचा त्रास होतो, म्हणजे ते पित्त झालंय असं आपल्याला वाटतं. कधी कधी अपचनाशिवाय पण पित्त वाढतं, त्याची लक्षणं वेगळी आहेत आणि अपचनाने झालेल्या पित्ताची लक्षणं वेगळी आहेत आणि त्याच्यासाठीच्या उपाययोजनाही वेगळ्या आहेत. बरं. पण म्हणजे जन्मतःच ती हे ठरलेलं असतं का की ही कुठली प्रकृती आहे? प्रकृती जन्माच्या आधीच ठरते. म्हणजे जेव्हा कन्सेप्शन होतं तेव्हाच प्रकृती ठरलेली असते आणि त्याच्यानुसार आणि त्यानंतर जन्म ज्या महिन्यात होतो त्याच्यावर काही प्रमाणात फरक पडतो. पण ही प्रकृती ठरलेली असते. ते दोष त्या इंडिव्हिज्युअलमध्ये उत्कट असतात, म्हणजे बॉडी कॉन्स्टिट्यूशन त्याचं असतं. आणि जर आपली प्रकृती आपल्याला माहिती असेल तर आपल्याला होणाऱ्या आजारांचं प्रिव्हेन्शन कसं करायचं हे आपण जाणून घेऊ शकतो वैद्यांकडून आणि तशी पावलं आपण उचलू शकतो. त्यामुळे आपली प्रकृती आणि आपल्या मुलाची प्रकृती आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे. ओके. कारण बऱ्याचदा ना आपण काही आजार असेल तरच किंवा काहीतरी त्रास होतोय म्हणून आपण वैद्याकडे जातो. पण हा अप्रोच वेगळा आहे की हे जर का कळलेलं असेल आधीच मला स्वतःची किंवा मुलाची पण, तर त्याचा उपयोग होऊ शकेल. मुख्यतः आयुर्वेदाचं प्रयोजन जे सांगितलंय त्याच्यात सांगितलंय स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि मग आतुरस्य विकारोप्रशमनम च, म्हणजे जो निरोगी आहे त्याला आधी निरोगी ठेवायचं, हे पहिलं प्रयोजन आहे. आणि मग जर काही झालं तर त्याच्या विकारांचं प्रशमन करणं हे त्याचं दुसरं उद्दिष्ट आहे, असं आयुर्वेदामध्ये सांगितलं. आणि त्याच्यामुळे ज्या आपण ऋतुचर्या, दिनचर्या ह्या ज्या परिचर्या बघतो त्या आयुर्वेदामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे, ज्याच्यानी निरोगी माणूस आधी निरोगीच राहायला पाहिजे. मस्त. आणि मग त्याला जर काही झालंच, दोष इकडे तिकडे झाल्याने, तर मग त्याच्या विकारांची चिकित्सा सांगितलेली आहे. सुंदर. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा तेलकट होते, त्वचा पण तेलकट होते उन्हामध्ये किंवा केस सुद्धा, आणि मग तेल आपण लावत नाही, असं उन्हाळ्यात तेल नको लावायला, तर हे कितपत बरोबर आहे? नाही, आता आयुर्वेदामध्ये तर सांगितले अभ्यंगम आचरेत नित्यम. नित्यम म्हणजे रोज काही असू देत तरी अभ्यंग करायलाच पाहिजे. आणि उलट आता आपण बघितलं की ग्रीष्मामध्ये वाताची संचितीच होते, वात वाढायला लागलेला आहे शरीरामध्ये, त्यामुळे तेल लावणं जेवढं थंडीत महत्वाचं आहे तेवढंच आता सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यामुळे तेल लावलंच गेलं पाहिजे अंगाला रोज, कुठलाही ऋतू असू देत तरी सुद्धा. हे दिनचर्येमध्ये चालेला भाग आहे अभ्यंग हा, त्याच्यामुळे ऋतू कोणताही असेल तरी अंगाला तेल हे लावलंच गेलं पाहिजे. अभ्यंग म्हणजे पूर्ण अंगाचा अभ्यंग झाला की त्याला शक्यतो तिळाचं तेल वापरावं, कारण की ते वात कमी करणारं आहे. तिळाच्या तेलाने पूर्ण अंगाला अभ्यंग रोज करायला जमला तर उत्तम. पण समजा घाई आहे, नाही जमते, तर फक्त पाय आणि डोकं याला तरी अभ्यंग करावा. अजून एक म्हणजे घरोघरी सध्या आता बऱ्याचशा घरामध्ये म्हणजे AC असतं किंवा कूलर असतो, तर ते कितपत वापरणं योग्य आहे? त्याचा त्रास होतो का? त्रास कधी होतो, जेव्हा टेम्परेचर डिफरन्स खूप असतो तेव्हा त्रास होतो. की बरेचदा अनेक घरांमध्ये AC 18वर सेट केलेला असतो, 18 डिग्री सेल्सिअसवर, आणि घरातनं बाहेर पाऊल टाकलं की 42 डिग्री सेल्सिअस. हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे ह्याच्याने खूप त्रास होतो. त्यामुळे AC वापरण्यात मेडिकली तसा प्रॉब्लेम काही नाहीये,
पण त्याच्यामध्ये काय आहे की टेम्परेचर जे सेट करायचं ते आपल्याला ज्याची सवय आहे, ज्या टेम्परेचरची सवय आपल्याला आहे त्याला सेट करावं. म्हणजे 26 ते 28 मध्ये, 25 ते 28 मध्ये सेट करावं, बर ज्याच्याने तो टेम्परेचर डिफरन्स खूप राहणार नाही आणि त्याचा एकदम त्रास आपल्याला होणार नाही. बर. व्यायाम जो असतो तो मुलांचा तितकासा होत नाही, पण खेळ होतो. तर असं काय, म्हणजे व्यायाम करणं किती गरजेचं आहे मुलांच्या दृष्टीने? आता हा जो उन्हाळा आहे ह्याच्यामध्ये आदानकाल आहे, निसर्ग आपल्याकडनं बल हो. खेचून घेतोय, त्यामुळे बल आपलं कमी आहे. हम्म. त्यामुळे व्यायाम आहे तो मॉडरेशनमध्येच करायचा आहे. मोठ्यांनी पण व्यायाम उन्हाळ्यात मॉडरेशनमध्येच करावा. मुलांचं कसं आहे, खेळणं भरपूर होतं, तर आपण फक्त त्या खेळण्यावर वॉच ठेवावा की खूप जास्त तो एक्झॉस्ट होत नाही का. हीट एक्झॉशन नावाचा प्रकार होतो, नाहीतर हम्म. की एकदम चक्कर येऊन पडणं किंवा बरोबर. एकदम त्रास होणं, एक्झॉस्ट होऊन नंतर भूकच न लागणं, हे प्रकार होतात. आणि त्यामुळे त्या खेळण्यावर आपण फक्त वॉच ठेवावं की त्याला त्रास होत नाहीये ना मुलाला, तेवढं बघावं, मॉडरेशनमध्ये खेळावं आणि ती हीट जी आहे ती मेंटेन करण्यासाठी काही प्राणायाम करावे. बर मग त्याच्यामध्ये शीतली आणि शीतकारी नावाचे जे 2 प्राणायाम आहेत ते शरीरामध्ये गारवा उत्पन्न करणारे आहेत. बर तर त्याच्यामध्ये शीतली जे आहे त्याच्यात आपण जिभेची सुरनळी करून आतमध्ये श्वास घेतो ते, आणि शीतकारीमध्ये आपण दातांच्या फटींमधनं श्वास घेतो. तर ह्या बर. दोन्हीमध्ये अंग थंड होतं आणि शरीरामध्ये उष्णता जी आहे ती कमी व्हायला मदत होते. आणि त्यामुळे हे 2 प्राणायाम मुलांनी केले तर ते जे उन्हात वगैरे खेळतात त्याचा इफेक्ट कमी व्हायला मदत होईल. आणि त्याचबरोबर अनुलोम विलोमही करावा. अनुलोम विलोमनी ब्रीदिंग आणि ओव्हरऑल उष्णता आणि थंडी याचं जे शरीरातलं तराजू आहे हम्म. ते मेंटेन व्हायला मदत होते. काही मिथ आहेत ते आपण क्विक घेऊयात का? ओके. असं म्हणतात की ताक आणि दही थंड आहे, तर काही जण म्हणतात थंड आहे, काही म्हणतात नाही. तर बरोबर. काय? बरेचदा असं होतं की उन्हाळा थोडं ऊन वाढायला लागलं की आपण लगेच दही ताक ह्याच्यावर जोर करतो. बरोबर. दही आणि ताक हे फक्त स्पर्शाला थंड आहे, बर ते उष्णच आहे आणि त्याच्याने पित्त वाढू शकतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा दही आणि ताकाचे गुणधर्म वेगळे. हम्म. तर ताक जे आहे ते तसं पथ्यकर आहे, कारण की ते छान घुसळून त्याच्यावर एक घुसळण्याचा अग्निसंस्कार होतो आणि मग ते ताक प्यायलं जातं. पण तरी ते उष्ण आहे त्यामुळे ते जपून घ्यावं. ग्रीष्मामध्ये तसं ताक चालतं आणि ते दुपारच्या वेळेस घ्यावं आणि प्रमाणात घ्यावं. म्हणजे बर. बरेचदा असं होतं की आता आपण पोटाला विश्रांती द्यायची म्हणून फक्त ताक घ्यायचं. हो, हो. तर असं जे आहे हे आपण काही कंडिशन्समध्ये करू शकतो, पण सरसकट सगळ्यांनी हे करू नये. आणि दुसरीकडे दही बघायला गेलं तर दही खूप जड आहे, बर किंवा दही आपण ब्लॉकेजेस निर्माण करणारं, किंवा आम्ही आयुर्वेदात त्याला स्रोतोरोध असं म्हणतो, बर असं करणारं आहे. त्याच्यामुळे दही तर जपून घ्यावं. आणि दह्याचे भरपूर नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत की बर. दही रात्री खाऊ नये, दही घेतलं तर त्याच्याबरोबर काही पदार्थ घ्यावे ज्याच्याने दह्याचा त्रास होणार नाही. ओके. तर त्यामुळे दही आणि ताक हे दोन्ही उष्ण कॅटेगरीतच येतात आणि त्यामुळे ते नेहमी जपूनच घ्यावे. बर. म्हणजे ताक पण प्रमाणामध्ये थोडंसंच. प्रमाण आपण बरेचदा पाहतो की एका वाटीत ताक घेतो, हो. तर वाटी 2 वाटी ताक हे ठीक असतं. आणि बरोबर. आता हायड्रेशन मेंटेन करायला त्याचा खूप छान उपयोग पण होतो आणि पचनासाठी ताक उत्तमच आहे, पण थंड नाहीये. बर. ओके. उसाचा रस सुद्धा भरपूर पितात लोक आणि असं म्हणतात की या उन्हाळ्यात भरपूर प्यावा. म्हणजे आता कसं आहे की सिंथेटिक पिऊ नका आणि उसाचा रस प्या असं सांगितलं जातं. तर सिंथेटिक ड्रिंक्स तर नाहीच घेऊ. म्हणजे कोल्ड ड्रिंक्स असतील किंवा पॅकेज्ड काही ड्रिंक्स असतील तर ती नाही घेऊ. त्याचे आपल्याला बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आपण शहाळं पिऊ शकतो, वेगवेगळी सरबतं आपण मगाशी सांगितली तशी घेऊ शकतो. गुलाबाचं सरबत सुद्धा छान असतं. पण उसाच्या रसाचा एक आहे गुणधर्म असा आहे की ऊस चांगला आहे, पण चरकातनं काढलेला जो उसाचा रस आहे तो विदाही, म्हणजे शरीरामध्ये दाह उत्पन्न करणारा आहे असं सांगितलेलं आहे. बर. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं म्हणजे त्या मशीनचं हायजीन, त्याच्यात घातलेल्या बर्फाचं हायजीन हे इतकं खराब असतं की उसाचा रस प्यायला की नंतर त्रासच होतो. आणि त्यामुळे उसाचा रस अगदी जपून घ्यावा. तुम्ही उसाचे कर्वे आणून चावून चावून त्यातला रस शोषून म्हणजे चोखून घेतला ना तर त्याचा खूप छान उपयोग दिसतो. पण काढलेल्या चरकातनं काढलेल्या उसाचा रस आणि त्याच्या मशीन आणि इतर गोष्टींचं हायजीन ते तेवढं मेंटेन केलेलं नसतं. त्यामुळे ते तेवढं रेकमेंड मी स्वतः करत नाही. ओके. तसंच मिल्कशेक्स जे असतात ते पण उन्हाळ्यात घेतले जातात. तर ते मिल्कशेक्स म्हणजे सगळी फळं एक्सेप्ट आंबा आणि दूध हे विरुद्धच अन्न आहे असं सांगितलंय. म्हणजे कोणताच मिल्कशेक चालत नाही आपल्याला. बर. फक्त आंबा त्याला एक्सेप्शन आहे. आंबा आणि दूध म्हणजे आंब्याचा मिल्कशेक फक्त चालतो. तर त्याच्यामध्ये फक्त आंबा छान गोड असला पाहिजे. आंबट आंब्यानी त्रास होतो, म्हणजे आंबट आंबा आणि दूध घेतलं तर त्रास होतो. पण बाकीचं म्हणजे चिक्कू, स्ट्रॉबेरी कोणताही मिल्कशेक चालत नाही. ते सगळे विरुद्ध अन्नाचा प्रकार आहेत. आणि दुधाबरोबर जर आंबा घेतला तर ते विरुद्ध अन्न नाहीये. आणि त्याचे आपल्याला छान उपयोग होतात. म्हणजे जी मुलं बारीक आहेत आणि त्यांचं वजन वाढत नाही ना, त्यांनी आंबा खावा, त्यांनी दूध आंबा खावं आणि त्याच्याने त्यांचं वजन वाढायला खूप उपयोग होतो. येस. थँक्यू सो मच गौतमी. खूप छान झाला आजचा पॉडकास्ट. आणि
अनेक सोप्या सोप्या साध्या टिप्स मिळाल्या, ज्या मलाही असं वाटतं की आता हे या गोष्टी नक्की करून बघायला पाहिजेत, आवर्जून करायला पाहिजेत. हो. त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू. तू तुझा वेळ दिलास आणि इतक्या छान गोष्टी आम्हाला सांगितल्यात, ज्या या उन्हाळ्यामध्ये आम्ही सगळे नक्की करून बघू. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला सुद्धा आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा पॉडकास्ट जो आहे तो जास्तीत जास्त पोचवा. आमचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भातले ते सुद्धा आम्हाला कळवा. त्यांची उत्तरं द्यायचा आम्ही जरूर प्रयत्न करू. धन्यवाद.